गई इंदिये सुकाए। गई इंदिये सुकाए, जोगे वेदे कसाय नाणेय। संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे। गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गना ओय। उव ओगो वियकमसो, बीसम तुपरुवणा भणिया। झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे। गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी। अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 स्थान चर्चा विज्ञानमती माताजींची प्रश्नोत्तरी रूपाने आपण चर्चा बघतो आहे। आणि या ठिकाणी काय मार्गणेचं प्रकरण आमचं सुरू आहे। काय मार्गणेमध्ये षटकाईक जीव गर्भित आहे, 5 स्थावरकाईक आणि 1 त्रसकाईक। आणि मार्गणा बघत असताना एकही जीव सुटायला नको। जर आम्ही 6 काईकच जीव म्हटले तर सिद्ध भगवान सुटतील। आणि म्हणून सिद्ध भगवंतांना अंतर्भूत करण्यासाठी अकाय मार्गणा म्हणजे अकाय कोणते जीव आहे हे पण त्यामध्ये बघून सिद्धांचं पण त्या काय मार्गणेच्या अंतर्गत ग्रहण करायचं आहे। मार्गणेमध्ये एकही जीव निगोद पर्यायीपासून सिद्ध पर्यायीपर्यंत सगळेच्या सगळे जीव त्या मार्गणेमध्ये गर्भित व्हायला पाहिजे। जर तिथे लागत नसेल तर आम्ही अगत म्हणजे जसं आम्ही म्हणू अगती किंवा अकाय, त्याप्रमाणे अयोग अवस्था, अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या जीवांचा अंतर्भाव होणार आहे। काल आपण पृथ्वी काईक आदी 4 स्थावरकाईक मार्गणा बघितल्या आणि त्यामध्ये आमचं प्रकरण सुरू आहे आता भावाचं प्रकरण। 24 स्थान आम्ही बघितले आणि भावाचं विशेष प्रकरण आम्ही बघणार आहोत। तर आता पृथ्वी काईक आदी 4 त्याच्यामध्ये स्थावरकाईक जीवांमध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू यामध्ये भाव बघत असताना त्यांना भाव किती राहतील याचं प्रकरण पाहू। त्यांना उपशम भाव पृथ्वी काईक आदी 4ला औपशमिक भाव असणार नाही, कारण त्यांना सम्यक्त्व आणि चारित्र्य दोन्ही पण उपशमपणा प्राप्त नाही। क्षायिक भाव देखील त्यांना एकही असणार नाही। आता क्षयोक्षमिक भाव मात्र त्यांना असणार आहे, कारण क्षयोक्षमिक भाव हे पहिल्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंतच्या जीवांना असतातच असतात। औपशमिक भावाची सुरुवात ही 4थ्या गुणस्थानापासून होते आणि 4 ते 11 गुणस्थान ही औपशमिक भावाची मिळतात। 11च्या पुढे औपशमिक भाव राहत नाही। क्षायिक भावाची गुणस्थानं आम्हाला प्राप्त होतात ती 4थ्या पासून तशी 12व्या पर्यंत लावायची, पुढे पण क्षायिक भाव आहेच। या अपेक्षेने नेहमीसाठी निरंतर क्षायिक भाव राहणार आहे। क्षयोक्षमिक भाव लावताना क्षयोक्षमिक भाव हा पहिल्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत क्षयोक्षमिक भाव आहे। औदैक भाव लावत असताना औदैक भाव हा पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानपर्यंतच्या सर्व जीवांना एकही जीव त्यामधून सुटलेला नाही। आणि पारिणामिक भाव देखील सर्व जीवांना असणारच आहे। जीवत्व तर सगळ्याच जीवांना आहे, भव्यत्व आणि अभव्यत्वाचं पुढे काम नाही, या दृष्टीने तो भाव तिकडे पुढे लावलेला नाही। आता पृथ्वी काईकाती 4 स्थावरकाईक जीवांमध्ये आम्हाला क्षयोपक्षमिक भाव पाहायचा आहे। क्षयोपक्षमिक भावाचे 18 भेद आहे आणि यामध्ये इथे किती भाव राहतील, किती राहतील? क्षयोपक्षमिक भावामध्ये ज्ञान 2 कुज्ञान राहणार
2 कुज्ञान राहतील. नंतर दर्शन, एक चक्षुदर्शन. 1 चक्षुदर्शन. नंतर 5 5 लब्धी. लब्धी या राहतीलच. म्हणजे हम्म 5 आणि 2 7 आणि 8 एवढेच क्षय क्षमिक भाव राहतील, बाकी राहणार नाही. सम्यक्त्व, संयम संयम हे क्षय क्षमिक भाव इथे असणार नाही. हा. औदैक भावामध्ये आता किती लावाल? औदैक एक गती. भावामध्ये गती 4 कषाय. 4 कषाय, एक लिंग, एक वेद. 1 वेद, मिथ्या दर्शन. मिथ्या दर्शन, अज्ञान लेशा. अज्ञान, 3 अशुभलेशा 3 अशुभ लेशा. आणि असिद्धत्व. संयम आणि असिद्धत्व. असिद्धत्व, असंयम. तर हे भाव असे. तिथे लावावे लागतील. 13 भाव औदैकाचे लागतात. आता या ठिकाणी विशेष एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची ती ही, की जर आम्ही या ठिकाणी 2 गुणस्थानं लावलेली आहे, पहिलं आणि दुसरं गुणस्थान. जर दुसऱ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने विचार करू तर त्या ठिकाणी आम्हाला काही भाव कमी करावे लागतील. 2 भाव त्या ठिकाणी कमी होतात. कोणते भाव कमी होतील? औदैक भावामधला 1 मिथ्या दर्शन कमी होईल आणि इकडे पारिणामिक मधला 1 अभव्यत्व कमी होईल. भव्यत्व. म्हणून त्या ठिकाणी परत 2 भाव कमी लावायचे. जर तो दुसऱ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने आम्ही विचार करतो आहे तेव्हा पहिल्या गुणस्थानात असेल तर औदैक भावाचे 13 लावायचे, दुसऱ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने 1 मिथ्या दर्शन कमी करून 12 लावायचे आणि पारिणामिक मध्ये जे 3 लावलेले आहे त्याच्यामध्ये अभव्यत्व कमी करून 2 लावायचे, जीवत्व आणि भव्यत्व असे एकूण भाव त्यांना असतील. 8, 13 आणि 3 असे भाव त्यांना असतील. आता व्याख्या आपण बघू. 4 हे कायिक जीव सांगितलेले आहे. यांच्या व्याख्या तशा आपल्याला तत्वार्थ सूत्रामध्ये ज्ञात आहे. ही आमची रिव्हिजनच आहे असं समजा आणि उत्तर आम्हाला शोधायची आहे, सांगायची पण आहेत. आता पृथ्वी किती प्रकारची आहे? या 4 स्थावरकायिक जीवामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती हे 5 स्थावरकायिक घेतले. यामध्ये पृथ्वी हे म्हणत असताना आम्हाला किती अभिप्रेत आहे? 4 तऱ्हेच्या. कोणत्या? पृथ्वी, पृथ्वी काय, पृथ्वी कायिक आणि पृथ्वी जीव. पृथ्वी जीव. त्यापैकी पृथ्वी म्हणत असताना हा जो वरचा सरफेस आहे, जी निर्जीव पृथ्वी आहे, ज्याच्यावर आपण गमनागमन करतो, अशी ही जी अचेतन रूप पृथ्वी आहे किंवा सामान्य पृथ्वी या अपेक्षेने हा दर्जा आपल्याला घ्यायचा आहे पृथ्वी म्हणत असताना. म्हणून जो अचेतन है, प्राकृतिक परिणामों से बनी है, कठिन गुण वाली है, वह पृथ्वी या पृथ्वी है, वह आगे के तीनों भेदों में पाई जाती है. म्हणजे या तिन्ही भेदात ही पृथ्वी वरची जी आहे, जसं आम्ही म्हणतो की वरचा जो सरफेस आहे कशाचाही, आमच्याही शरीराचा जो वरचा सरफेस आम्ही लावतो औदारिक शरीराचा, हा देखील शरीर आहे, निर्जीव आहे, तिथे जीवपणा नाही. त्याप्रमाणे ही पृथ्वीचं देखील असं वरचं जे लेअर म्हणा काय, ते सगळं पृथ्वी अचेतन रूपाची तिथे लावायची. दुसरं आहे पृथ्वी काय. पृथ्वी काय दुसरा प्रकार त्याच्यातला. तिथे काय लावाल पृथ्वी काय मध्ये? जीव म्हणजे ते फक्त जीव निघून गेलेला आहे शरीरातून, ते पृथ्वी काय अचेतन. हा, म्हणजे पृथ्वी कायिक जीव होता पहिल्यांदा आणि त्या पृथ्वी कायिक जीवानी आपलं शरीर सोडल्यानंतर जे काही उरलेलं आहे ते आहे पृथ्वी काय. काय याचा अर्थ आहे शरीर, म्हणजे जड अचेतन रूप जे आहे ते. म्हणजे झाड वाळलं, झाड वाळल्यानंतर जे लाकूड राहिलं आहे, समजा ते पृथ्वी काय आहे. तर पृथ्वीमध्ये सॉरी पृथ्वीचं नाही, हे वनस्पतीचं लावावं लागेल झाडाचं. हा, तर आता समजा एखादी खाण आहे, खाणीमधून दगड काढला आणि दगड काढल्यानंतर तो जो दगड बाहेर निघालेला आहे तो त्या खाणीपासून अलग झाला. तर हा जो खाणीपासून अलग झालेला दगड आहे हा पृथ्वी काय आहे. म्हणजे सोनं
जोपर्यंत खदांमध्ये होतं, खाणीमध्ये होतं, तोपर्यंत ते पृथ्वी कायिक होतं. पण तसं ते बाहेर काढलं, त्याच्यावर प्रक्रिया घडल्या, ते पृथ्वी काय झालेलं आहे. तर असं याला म्हणायचं पृथ्वी काय, की त्याच्यातला जो शरीर म्हणजे आत्मा होता तो निघून गेला आणि त्यांचं ते शरीर कलेवर त्या ठिकाणी आहे, ते पृथ्वी काय आहे. आम्ही जे आमचं शरीर सजवतो सोन्या चांदीनी वगैरे, हे सगळं पृथ्वी काय आहे. नंतर पृथ्वी कायिक, हा पृथ्वी स्थावर कायिक जीव आहे. त्यामध्ये आता कुठला पृथ्वी जीव हा आहे? जीव, पृथ्वी म्हणजे जीव. पृथ्वी हेच ज्यांचं शरीर आहे, असा पृथ्वी जीव जिथे विद्यमान आहे त्याला पृथ्वी कायिक म्हणायचं. म्हणजे त्या ठिकाणी जीव आहे, सचेतनत्व आहे. जसं आता एखादा पहाड पण असेल, मिठाचा पहाड आहे समजा, तर तो मिठाचा पहाड आहे, संगमरवराची खाण आहे. तर ही जी जोपर्यंत त्या खाणीशी तो दगड जुळलेला आहे तोपर्यंत तो पृथ्वी कायिक आहे. तिथे जीव उत्पन्न होऊ शकतो, जीव तिथे आहे आणि म्हणून ते पृथ्वी कायिक आहे. म्हणजे संगमरवराची असेल, मिठाची असेल, आणखी किंवा या सोन्या चांदीच्या किंवा कोळशाच्या खाणी, म्हणजे खाणीमध्ये जोपर्यंत ते पदार्थ आहे तोपर्यंत त्या ठिकाणी ते पृथ्वी कायिक म्हटल्या जातात. आणि आता पृथ्वी जीव शेवटचा प्रकार, याच्यामध्ये आता असा जीव हा घ्यायचा जीव की ज्यांनी विग्रहतीतला जीव घ्यायचा. विग्रह गतीतला एक शरीर त्यांनी सोडलेलं आहे आणि आता तो पृथ्वी कायिक बनणार आहे. पृथ्वी कायिक बनला नाही आहे, पृथ्वी कायिक बनणार आहे. असा जो विग्रह गतीमधला जीव आहे की जो कारमाण काय योगामध्ये आता स्थित आहे आणि तो पृथ्वी कायिक बनणार आहे, तो जीव पृथ्वी जीव घ्यायचा. म्हणजे तो कुठे आहे, त्याच्या कारमाण काय योग आहे. त्यांनी पहिलं त्याचं जे काही शरीर आहे तो कोणत्याही पर्यायीत असेल, मनुष्य पर्यायीत असेल, तिर्यंच्या पर्यायीत असेल, ती पर्याय त्यांनी सोडलेली आहे आणि आता तो पृथ्वी कायिक बनणार आहे. हा जो विग्रह गतीमध्ये जीव आहे, या जीवाला पृथ्वी काय जीव म्हणायचं. आणि जोपर्यंत तो कारमाण योगामध्ये स्थित आहे तोपर्यंत तो पृथ्वी जीव आहे. आता पृथ्वी कायिक जीव कोणकोणते आहे. पृथ्वी कायिक जीवाचे एकूण 36 भेद ग्रंथांमध्ये आपल्याला आढळतात. पृथ्वी कायिक जीव, तर या ठिकाणी काही पृथ्वी कायिक जीव दिलेले आहे. माती, वाळू, शर्करा, स्फटिकमणी, चंद्रकांतमणी. चंद्रकांतमणी म्हणजे जो चंद्रामध्ये ठेवल्यानंतर ज्याला पाणी सुटतं असा हा चंद्रकांतमणी आहे. किंवा सूर्यकांतमणी असा असतो की जो सूर्याच्या प्रकाशात ठेवल्यानंतर खूप अतिशय तप्तमान होतो, तो सूर्यकांतमणी. नंतर गेरू, चंदन. चंदन पण हा लाकडाचा प्रकार घेतलेला नाही या ठिकाणी. चंदन देखील दगड या अर्थाने, शीर्ष वगैरे आपण ज्याला म्हणतो तसा एक दगडाचाच प्रकार हा घेतलेला आहे. आणि कारंजामध्ये याच्या प्रतिमा पण विद्यमान आहे. जे सिद्धांत आहे किंवा आम्ही जर मूळ बिद्रीला गेलो तर मूळ बिद्रीला चंद्रकांतमणी, सूर्यकांतमणी यांच्या प्रतिमा आम्हाला पाहायला मिळतात. अशा तऱ्हेने हरिताल, हिंगुल, हिरा, सोना, चांदी, लोहा, तांबा असे हे प्रकार आहे. याच्यामध्ये आपण पद्मरागमणी, गौरीमणी, पुष्परागमणी, मरकतमणी, नीलमणी, नमक, रांगा, शिसा, मनशिला, अंजन, प्रवाल, वैडूर्यमणी, जलकांतमणी, नंतर राजवर्तमणी, पुखराजमणी, विद्रुणमणी असे हे एकूण 36 प्रकार पृथ्वी कायिक जीवांचे आहे. पृथ्वी कायिक जीव हे जोपर्यंत त्या खाणीशी संलग्न आहे, बाहेर पडत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी ते जीव विद्यमान आहे. आणि त्यांच्या 4ही संज्ञा तिथे विद्यमान आहे. त्यांचा आहार देखील आहे. आहार, भय, मैथुन आणि परिग्रह 4ही प्रकारच्या संज्ञा देखील त्या जीवाजवळ असतात. शिवाय त्यांचं जन्म मरण ह्या ज्या काही श्वासोच्छ्वास, ही जी काही त्यांची जिवंत राहण्याची प्रक्रिया आहे, ही देखील त्या ठिकाणी संपन्न असते. आम्हाला ती लक्षात येत नाही. प्रश्न आमच्या मतिश्रुत ज्ञानाची ही कमतरता आहे.
जर केवल ज्ञानींनी मात्र हे सगळं पाहिलेलं आहे. नंतर जल, जल किती प्रकारचं आहे तर असेच जलाचे देखील 4 प्रकार लावायचे. जल, जलकाय, जलकायिक आणि जलजीव. जल म्हणजे जो जल आलोडित हुआ है उसे एवं कीचड़ सहित जल को जल कहते हैं. आता या ठिकाणी जशी आपण पृथ्वी अचेतन लावलेली आहे तसं हे पाणी देखील या ठिकाणी वरचं सरफेस जर आपण पाहिलं किंवा काय अजून ते त्या ठिकाणी जल जीव उत्पन्न झालेला नाही असं जोपर्यंत आम्ही संयोग अवस्था ती पाहू किंवा आपण थोडं याच्यामध्ये वैज्ञानिक तऱ्हेने जर पाहिलं तर आपण 2 ऑक्सिजनचे परमाणू आणि 1 हायड्रोजनचा असा जोपर्यंत संयोग उत्पन्न उलट झाला, संयोग एक उत्पन्न झाल्या दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन. हायड्रोजनचा 1 आणि ऑक्सिजनचा 2. नाही, हायड्रोजनचे 2, ऑक्सिजनचा 1. ऑक्सिजनचा 1 असे जे परमाणू जर एकत्रित आले H2O तर असे जर ते परमाणू ते पाहिले सुरुवातीचे अगदी तर त्या ठिकाणी अजून तो जीव उत्पन्न नाही झाला त्याला आपण जल म्हणजे ते उत्पन्न होण्याच्या तितकी अवस्था ही जल असं सामान्य म्हणू शकतो. म्हणजे आपण त्याला प्रासूक जल म्हणू का? नाही, आपण जल ते प्रासूक नाहीये. प्रासूक जल म्हणजे जलकाय जल, जलकाय दुसरा प्रकार जो येणार आहे हा प्रासूक जल येणार आहे. हा पहिला अजून त्या ठिकाणी अचेतन रूपाचा आहे, तिथे जीव कोणताही नाही. आणि दुसरा जलकायिक. आता जलकाय लावा पहिल्यांदा तर ज्याच्यातून जलकायिक जीव निघून गेलेला आहे तो जलकाय. जसं आम्ही पाणी उकळलं, पाणी उकळल्यानंतर जल हे ज्यांचं शरीर होतं तो जलकाय जीव त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. ते जे पाणी आहे उकळलेलं पाणी हे आहे जलकाय. किंवा प्रासूक केलं आम्ही पाणी लवंग किंवा सोप वगैरे टाकून तर ते जे पाणी आहे ते जलकाय आहे. आणि या जलकाय म्हणजे जलकाय जो आहे तर प्रासूक पाण्याची मर्यादा जी आहे त्या मर्यादेच्या आतच ते पाणी वापरायला पाहिजे, अन्यथा परत त्यामध्ये जीव उत्पन्न होऊ शकतो. किंवा जे उकळलेलं पाणी आहे उकळलेल्या पाण्याची मर्यादा देखील फक्त 24 तास सांगितलेली आहे. त्यानंतर ते पाणी पिण्यासाठी कोणत्याही तऱ्हेने गाळलं तरीही ते उपयोगी होत नाही. म्हणजे ते झाडाला वगैरे टाकून देण्याचं किंवा बाकीच्याच साठी ते वापरण्यासारखं राहतं, ते पिण्यायोग्य राहत नाही. जलकाय हे म्हटलं. आणि जलकायिक ज्या ठिकाणी जल हेच ज्यांचं शरीर आहे असा जे आहे त्याला जलकायिक असं म्हणायचं. आम्ही वस्त्रांनी पाणी गाळून घेतलं तरी हे जलकायिक जीव म्हणजे जल हेच ज्यांचं शरीर आहे हे त्या ठिकाणी विद्यमान आहेतच. आणि चौथं जलजीव, विग्रह गतीमध्ये स्थित जीव. 1 किंवा 2 समय, आता जसं पाहिलं 1 शरीर त्यांनी सोडलेलं आहे आणि आता तो जलकायिक जीव बनणार आहे. तर ही जी कारमान काय योग असताना त्याची जी मिश्र अवस्था आहे म्हणजे ती शरीर धारण करण्याची त्याची जी अवस्था आहे त्याला जलजीव विग्रह गतीमध्ये असतो त्याला जलजीव असं म्हटल्या जातं. ठीक आहे, पाण्याचे हे प्रकार. नंतर जलकायिक जीव कोणकोणते आहे? जलकायिक जीवाचे प्रकार जसे पृथ्वी कायिकाचे 36 भेद सांगितले त्याप्रमाणे जलकायिक जीव देखील अनेक प्रकारचे आहे. पहिल्यांदा तर सांगितलं ओस, ओस म्हणजे दवबिंदू. नंतर हिम, बर्फ. कुहरा म्हणजे धुक. नंतर मोठी बिंदू म्हणजे ज्याला हरत म्हटल्या जातात, मुलाचार मध्ये हा शब्द आलेला आहे हरत. नंतर शुद्ध जल, शुद्ध जल म्हणजे चंद्रकांत मण्यापासून जे उत्पन्न झालेलं जल आहे, पाणी आहे, याला शुद्ध जल म्हटलेलं आहे. नंतर नदी, सागर, सरोवर, कुवा, झरणा आणि मेघ से बरसने वाला जल, याला या सगळ्यांना मिळून घन जल अशी संज्ञा आलेली आहे. नदी, सागर, सरोवर, विहीर, झरा आणि मेघातून बरसणारं शुद्ध पाणी
याला म्हटलेलं आहे घनजल. चंद्रकांत मण्यापासून उत्पन्न होणारं शुद्ध जल आणि घनवात आदीचा पाणी, म्हणजे हे जे घनोदक वातवलय आहे त्या ठिकाणी असलेलं ते पाणी, त्याला म्हटलेलं आहे घनोदक. अशा तऱ्हेने हे सगळे अग्निकायिक जलकायिक जीवाचे भेद आहेत. ताई, आपण अभिषेकासाठी वापरतो मग याच्यातला कोणता प्रकार आहे तो जल काय? आपण जर प्रासूक करून पाणी घेतलं असेल तर जल काय आहे. आणि त्याही पेक्षा आपल्याला जर पाहायचं असेल तर सगळ्यात जर याच्यात तरी बॅक्टेरिया किंवा काय सूक्ष्म आहेतच, पण काही काही आपण जर दुधाने अभिषेक केला किंवा घृताने अभिषेक केला तर या ठिकाणी तर मात्र जीव राहतच नाही. दूध जर लगेचच आल्यानंतर आम्ही पूर्ण तापवून घेतलं आणि दुधाचा अभिषेक म्हणून बऱ्याच ठिकाणी दूध हे चरण प्रक्षालनासाठी, महाराजांच्या चरण प्रक्षालनासाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी दुधाचा वापर केला जातो, कारण त्या ठिकाणी जीव राहत नाही. इथे तरी अग्नी म्हणजे जल हे ज्यांचं शरीर आहे त्या शरीराचं आपण एक प्रकारे गरम केलं म्हणजे त्यामध्ये आपण आपल्या परिणामांनी जरी काही केलं नाही आहे तरी त्या ठिकाणी हिंसा आपल्याकडून घडलेली आहे, आरंभी हिंसा आमच्याकडून घडलेली आहे. पण दूध आल्यानंतर दूध जर लगेच तपवलं तर त्या ठिकाणी एकही जीव नसतो आणि तो जीव उत्पन्न होतो तो 48 मिनिटांनी उत्पन्न होतो, समूर्छन जीव. आणि ते दूध जर अतिशय शुद्ध असं म्हटलं जातं. पण त्या ठिकाणी मर्यादा ही आहे की दूध घरात आल्यानंतर म्हणजे गायवाड्यातून घरात आल्यानंतर, आजकाल आपण असं येतच नाही, पण ते आल्यानंतर लगेचच तपलं पाहिजे. अग्नी 4 प्रकारची अग्नीमध्ये देखील हेच प्रकार: अग्नी, अग्निकाय, अग्निकायिक आणि अग्निजीव. अग्नी या ठिकाणी अग्नी म्हटलेलं आहे की प्रचुर भस्मसे आच्छादित अग्नी, याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात राख आहे आणि थोडंसंच काहीतरी गरमाहट आहे अशी जी अग्नी, ती अग्नी म्हटली सामान्य अग्नी. नंतर अग्नी काय म्हणजे अग्नी हा जीव, अग्निकायिक जीव, ज्याच्यामधून त्यांनी आपलं शरीर सोडलेलं आहे आणि जे काही भस्म राख वगैरे उरलेली आहे ती आहे अग्निकाय. आणि अग्निकायिक ज्यांनी अग्निरूपी शरीर धारण केलेलं आहे, अग्नी हे ज्यांचं शरीर आहे त्यांना अग्निकायिक जीव म्हणतं. आणि अग्निजीव, जो जीव अग्निरूप शरीर को धारण करने के लिए अब जा रहा है, विग्रह गति में स्थित है, ऐसा जीव अग्निजीव है. हे प्रकार आपण तत्वार्थ सूत्रामध्ये देखील वाचलेले आहे. आता अग्निकायिक जीव कोणकोणते आहे? अग्निकायिक जीवाचे देखील अनेक भेद आहेत. जसं आम्हाला 2-3 माहिती आहे: वडवानल, दावानल. वडवानल आणि दावानल याच्यात फरक काय आहे? वडवानल म्हणजे वनामध्ये लागलेला अग्नी, आणि दावानल म्हणजे जलामध्ये किंवा समुद्रामध्ये. उलट झालं. वडवानल याचा अर्थ पाण्यामधला अग्नी आणि दावानल म्हणजे जंगलामधला अग्नी. बरं. तर वडवा येणारच आहे आता वडवानल, पण अर्थ नाही दिलेला आहे. पण दावानल म्हणजे वनामध्ये लागलेला अग्नी आणि वडवाग्नी म्हणजे पाण्यामधला अग्नी. अंगारे पहिला सांगितला. अंगारे, अंगारे त्याला म्हणायचं की जे धगधगते आहे, अगदी ज्वाला ज्याची दिसते आहे अशी धगधगणारे अंगारे, कोळसे वगैरे जे असतात त्याला अंगारे म्हटले जातात. ज्वाला, ज्वाला म्हणजे अग्नीची जी लपेट मशालामध्ये वगैरे जाते त्याला ज्वाला म्हटल्या जाते. वर आलेली आहे ती ज्वाला. ज्योत, ज्योत नाही, ज्योतला लव शब्द येणार आहे. ज्वाला म्हणजे ज्याची लपेट वर आलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ज्याची पेटती अशी लपेट, जर मशाल पाहिली आपण तर मशालीची जशी मोठी लपेट असते त्याप्रमाणे ती ज्वाला झाली. लव, लव म्हणजे ही झाली आता अग्नीचा, दीपकाचा अग्रभाग. ज्योत आपण ज्याला म्हणतो, दीपकाचा अग्रभाग म्हणजे लव.
नंतर मुरमुर. मुरमुर म्हणजे कंड्याची जी अग्नी असते, कंड्याचं लाकूड, त्याची जी अग्नी आहे त्याला मरमुर म्हटलं जातं. नंतर शुद्ध अग्नी. शुद्ध अग्नीमध्ये तसा प्रकार दिलेला नाही आहे, पण जी शुद्ध रूपाची आहे ती शुद्ध अग्नी आहे. म्हणजे जसं आपण म्हणून नंदीश्वर द्वीपामध्ये वगैरे जी घट वगैरे याच्यामध्ये अग्नी असते ती शुद्ध अग्नी आहे. आणि अग्नी, सामान्य अग्नी, हे सगळे अग्निकायिक जीव आहे. अंगारे, ज्वाला, लव, मुरमुर, शुद्ध अग्नी, धुवा सहित अग्नीला अग्नी म्हटलं. आणि वडवाग्नी म्हणजे पाण्यातील अग्नी, नंदीश्वर मंदिरांमधल्या धूप घटांमधली अग्नी, अग्निकुमार देवांच्या मुकुटांमधली अग्नी आदी हे सगळे काय आहे? अग्निकायिक जीव आहे. किंवा वज्रापासून किंवा बिजलीपासून जी उत्पन्न होते ती शुद्ध अग्नी म्हटली आहे. वज्र म्हणजे इंद्राचं अस्त्र, ते आपटल्यानंतर जी अग्नी निर्माण होते ती शुद्ध अग्नी म्हटली. किंवा सूर्यकांत मण्यापासून उत्पन्न झालेलं जे जल असेल ते तप्त झाल्यानंतर जे पाझरला तो पाषाण, त्याला पण शुद्ध अग्नी म्हटलं. किंवा आकाशामध्ये जी बिजली म्हणजे विद्युत चमकते ती जी अग्नी आहे ती शुद्ध अग्नी म्हटल्या गेलेली आहे. नंतर वायुकायिक जीवाचे प्रकार. वायुकायिक जीव देखील 4 तऱ्हेचे. धूली का समुदाय जिसमें है ऐसी भ्रमण करने वाली वायु वायु है. वायु का वायुकायिक में से जीव निकल चुका है ऐसा वायु का पौद्गलिक वायुदेह वायुकाय है. वायुकायिक, प्राणयुक्त वायु को वायुकायिक कहते हैं. प्रत्यक्षामध्ये जेव्हा आम्ही पंखा लावलेला आहे, पंखा जेव्हा फिरतो आहे तेव्हा वायुकायिक जीव उत्पन्न झालेला आहे. आणि वायु जीव वायु रूपी शरीर को धारण करने के लिए जाने वाला विग्रह गति में स्थित जीव वायु जीव कहते हैं. आता वायुकायिक जीवाचे भेद कोणते आहेत? या ठिकाणी परत वायुकायिक जीवाचे भेद सांगितलेले आहे. घुमती हुई वायू, याला म्हणतात उद्भ्रम वायू. उद्भ्रम वायू म्हणजे जी घुमणारी आहे ती. नंतर उत्कली वायू म्हणजे लहरांप्रमाणे जी असते ती उत्कली वायू आहे. मंडलाकार वायू म्हणजे पृथ्वीवर घुमणारी मंडलासारखी गोल गोल घुमणारी जी वायू ती मंडलाकार वायू आहे. गुंजा वायू म्हणजे जी आवाज करणारी वायू आहे, मोठमोठ्याने खूप आवाज येतो, ती गुंजा वायू आहे. महावायू तर जी वृक्षादिकांना देखील पाडू शकायला समर्थ आहे ती महावायू म्हटल्या जात आहे. जसं आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं मोठं, तर त्यामध्ये जसं सगळ्याच्या घरं, सगळे काही झाडं सगळे वाहून जातात, अशी ही जी वायू आहे ती महावायू. आणि घनोदधी वातवलय की वायू आणि तनु वातवलय की वायू हे सगळे वायुकायिक जीव आहेत. पृथ्वी आदी वनस्पती पर्यंत कौनसी गती के जीव है, यांची गती कोणती आहे? तर सगळ्यांची गती तिर्यंची आहे. आणि यांना स्थावर जीव देखील म्हणतात. पण स्थावर नावाची काही गती नाही आहे. आणि कहा भी है, उपपात जन्म वाले देव आणि नारकी आणि मनुष्यांना सोडून सगळे जीव तिर्यंच असतात. प्रश्न आता, स्थावर जीवांना कृष्ण लेशा कैसे सिद्ध होती है. इंद्रियांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलेच आहे उदाहरण की त्यांना लेशा कशा प्रकारचे सिद्ध होऊ शकतात. तीव्र क्रोध, वैरभाव, क्लेश, संताप, हिंसा से युक्त तामसी भाव कृष्ण लेशा के प्रतीक है. तस्मानिया के जंगलों में हॉरिजेंटल स्कन नामक वृक्षों की डलिया और जटाएं जानवरों या मनुष्यों के निकट आते ही उनके शरीर से लिपट जाती है. तीव्र कषाय से म्हणजे कस जाने के कारण जीव उससे छुटकारा पाने की कोशिश करते हुए अंततः वही मरण को प्राप्त हो जाता है. इस क्रिया से उनकी हिंसात्मक प्रवृत्ति स्पष्ट रूप से समझ आती है.
यह कृष्ण लेशा का प्रतीक है. म्हणजे सगळ्याच जीवांना या लेशा आहेतच, एकेंद्रिय जीवांना देखील या लेशा, अशुभ लेशा त्या ठिकाणी असणार आहे. स्थावरांमध्ये नीललेशा कैसे समझ में आती है. आलस्य, मूर्खता, भीरुता, अतिलोलुपता आदि नीललेशा के प्रतीक है. कई वनस्पतियां आलसी एवं हठीली होती है. उनके बीज सुषुप्तावस्था में पड़े रहते हैं. शंख पुष्पी, बथुआ, बैगन आदि के बीजों को अंकुरित करने के लिए उन्हें उपचारित करना पड़ता है. उन्हें उच्च ताप, निम्न ताप, प्रकाश, अम्ल, पानी या रासायनिक पदार्थों से सक्रिय किया जाता है, तभी वे अंकुरित होते हैं. म्हणजे अशा प्रकारे जरी ते त्या ठिकाणी सांगितलं तर ती प्रक्रिया त्यांना त्यावर करावी लागते. म्हणजे बीवर संस्कार करावा लागतो. बीचं पहिल्यांदा तर संकलन, नंतर चयन, आणि तिसरी गोष्ट बियांच्या बाबतीत पाहिली तर त्याच्यावर संस्कार करावे लागतात. जसं आपण साधं जर आपण धने पेरले संभारासाठी तर त्या धन्याला देखील पहिल्यांदा रगडल्या जाते. रगडण्याचा संस्कार त्यावर केला जातो, त्याच वेळेला ते धने उगवतात. म्हणजे हे जे काही संस्कार त्या वनस्पतीवर म्हणजे त्या प्रक्रियेवर, बीजांवर करावे लागतात. तर असा हा एक उपचार मिनिट करावा लागतो. वहिनी, एक मिनिट. हा आता हे 4 आपण पृथ्वी काईक किंवा हे सगळे लावले 4 प्रकार, हो तसे ह्या हो वनस्पती काईक मध्ये पण लावायचे आहे ना? हो, वनस्पती काईक मध्ये पण लावलंय मग ना. त्याच्यात तुम्ही आता वनस्पती काय किंवा वनस्पती जीव ते कसं लावाल? आणि आपण आता बिया हे काय आहे, वापरतो. हा बिया वापरतो तर त्या बीला एक शब्द आलेला आहे जीवकांड मध्ये. ते जे म्हणजे बी आहे ना, बी जोपर्यंत त्या बी मध्ये देखील पेरण्याची योग्यता आहे तोपर्यंतच त्याच्यातून अंकुर बाहेर पडू शकतो. आता चणे असेल तर वर्षभर चणे राहू शकतात, अंकुरित होऊ शकतात. 1 वर्षाच्या नंतर म्हणजे जे काही त्याची टाइम असेल शेल्फ त्यानंतर लाईफ. ते चणे उगवत नाही म्हणजे त्याच्यामधली अंकुरित होण्याची क्षमता संपलेली आहे. आणि आम्हाला पण जोपर्यंत त्याच्यामध्ये अंकुरित होण्याची योग्यता आहे तोपर्यंतच आम्हाला भक्ष सांगितली आहे वनस्पतीची. म्हणजे वनस्पती काय. गहू पण खूप मग जुने तो असेल तर वनस्पती ते जीव म्हणायचा का? त्याला एक नाव आहे, मी पाहून सांगेल. नाही, मग आता जीवकांड वनस्पती मध्ये जीव कोणाला म्हणायचं? वनस्पती जीव तर जो अजून जन्म प्रत्यक्षात घेणार आहे तो. ओके, हे बीला बियांमध्येच नाही आहे ती म्हणायचं. शक्ती. अच्छा, बियांमध्ये बियामध्ये जरी शक्ती आहे. शक्ती आहे पण त्याला नाही म्हणायचं. तिथे तो नाही आहे, आज नाही आहे, आज नाही आहे तो. आता हे येईलच तेव्हा अजून पाहू. त्याला एक विशिष्ट शब्द आलाय, जीवकांड मध्ये आलेला आहे तो शब्द. थांबू आज आता इथे आपण. त्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का. जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का. कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है. उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है. वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.